तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे उदगीरीला जाऊन तिथे आम्ही फ्लॉवर्स काय म्हणतात त्याला, व कारवीचे फुले उगवलेत ना, ते बघायला जाणार आहे. तिथून मग पुढे एक 2-4 किलोमीटरवर काळमादेवी मंदिर आहे, त्याचं तिथून एक दर्शन घेऊन परत मागे येऊन पुण्याला जाणार आहे. तर लेट झाला तर बहुतेक पुण्याला जाण्याचा प्लॅन कॅन्सल होईल, पण येताना खूप काय होतं त्यावर थंड आवाज आला आहे. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. Through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. See the horizon, turn us to thousands, and we'll grow in number, fueled by them to see the horizon. मंडळी पोचलो आपण. आपल्याला पठार तर लागायला चालू झालेली ही अशी ती फुलांची, म्हणून आपलं बॅड लक की फुलं येऊन गेली. ती आता म्हणते ती घेतली माणसं, म्हणते ती 15 दिवसानंतर लागतील अजून एकदा फुलं. बघू तेव्हा चान्स भेटला तर परत येऊ आम्ही, पण आता आलो तर तुम्हाला धावतोय बघा. ड्रायव्हर धावतो सगळं पुढपर्यंत जेवढं लक्ष दिसतंय का नाही, हटायचं नाही तेवढं सगळं इथं कसल्या फुलांचंच आहे. पाऊस आला का आपलं दुकान आहे? नाही ते दुःख आहे तर पावसाचं ढग दिसते. हे काय ते बघा, ढुकं बिका आले चांगले. बेशी काय तिथं थांबवता आलं तर थांबू बरं का आपल्याला भाव. इथं मस्त दिसेल वातावरण. इथं दिसतंय का तुम्हाला? पुढं धुक्याचं वातावरण झालं या सांगा. दिसतंय का वरती सगळं इथं फुलंच असते ती, पण आता सध्याला आम्ही जरा यायला लेट झाल्यामुळं दिसणार नाही आम्हाला. 5 मिनिटात लगेच वातावरण बदललं बघा इथं वरचं. आता 5 मिनिटापूर्वी ऊन होतं,
पण आता लगेच धुकं बिकं झालं कॅमेरा दिसते का नाही खतरनाक वातावरण झाले बघा इकडं हे बघा क्वालिटी पूर्ण दुःख झालेली आहे दुःख झाली सगळी मजा येते वरती आले पण आपल्याला फुलं बघायला भेटणार नाहीत आता कारण फुलांचा जो पिरियड होता तो येऊन गेला आहे तर 15 दिवसानंतर मला वाटते फुलं येतील यायचं एकदा तेव्हा जमतच तुम्ही पण आता इथलं वातावरण खूप मस्त झालं आहे ज्या फुलं नसली तर तरी फुलं असल्यागत वाटतंय क्वालिटी एकदम क्वालिटी ही बघा हो इथं फुलं आले होते शुभम शिवी नको दिवस रे ते तुम्ही व्हिडिओ चालू केला तर मित्रांनो आता थांबलोय थोड्या वेळासाठी इथं आणि इथं काय झालंय की थोडी थोडी फुलं आहेत हे दिसते ती का हे पूर्ण ह्यात नाहीत पण थोडी थोडी आहेत दाखवतो तुम्हाला दिसते ती काही हे अशी सगळीकडे आहेत थोडीफार पण थोड्याच दिवसासाठी म्हणजे 2-4 दिवसाच्या पूर्वी आलो असतो तर आम्हाला जर घावलं असतं वातावरण म्हणजे फुलं पण दिसली असते चांगली पण काही पण बोला इथलं खाली जेव्हा होतो का नाही आम्ही जेव्हा रस्त्याला लागलेलो जेव्हा घाट चढून वरती आलो त्यानंतरचं वातावरण खूप मस्त झालं आहे हे बघा दाखवतो तुम्हाला सगळीकडं धुके आहेत आणि पूर्ण थंडगार वातावरण झालं आहे वरती आता ना अंग तापलेलं उन्हानं पण आता आलोय तर गार झालंय पूर्ण शिवम कसं आहे वातावरण खूप तर मंडळी थांबलोय आता जरा विचार इथं फोटो सेशन चाललंय साहिल भाऊंचा फोटो सेशन झाला की जरा पुढं जाऊन काळमादेवीचं मंदिर आहे तिथं जरा काय म्हणायचं त्याला तिथं जरा थांबून तिथून मग परत दर्शन घेऊन पण बोलायला ना मला आठवण झाले आता आठवलं दर्शन घेऊन परत आम्ही गोड्याला जायचा प्लॅन केलाय बघूया वाजले किती किती वाजले ती 4 म्हणजे तिथून 4:30 वाजे 4:15 वाजेपर्यंत निघलो तर आपण येऊ का माग जाऊ येत नाही मग व्हिडिओ बंद कर काय देऊ जाऊया की म्हणजे देवाला जाऊन तिकडे दर्शन राहत घेऊन येऊ. तिकडे काम येऊ खतर नाही बरं चल व्हिडिओ घ्या आपलं. मग 4:30 वाजेपर्यंत हलू की तिथून बरं चल आवर हिटलं तर आवर बरं चालतंय मग आता हे साहिल भाऊंचा पुढे व्हिडिओ दिवसालाच आम्हाला तुम्हाला थोडाफार एडिट केलेला तो बघा आणि दर्शन घेऊन परत मग आपण जाऊ पुढच्या प्रवासाला आपल्या म्हणजे जवळ पोचलो आम्ही असं आसपास असेल मला वाटते 2 किलोमीटर निवड राहिले आपलं कारण आता एकदम वातावरण मस्त झाले एकदम कोकणात आल्याच फिलिंग आलं आहे बघा थोडा रस्ताच एवढा खराब आहे सगळं वातावरण एक नंबर झालं आणि आता आम्ही ज्या देवळात चाललो आहे
खूप खूप मान्यता आहे काय काय बाबा. जेव्हा देवीची यात्रा असते त्या दिवशी म्हणजे वाघ घेऊन काहीतरी दर्शन घेऊन जातो काहीतरी देवीचं मध्यरात्री काय खूप काय काय आहे. आम्हाला पण नाही एवढं काय माहीत. बघू जिथे जर कोणाला विचारायला चान्स गावला तर आम्ही विचारू, तुम्हाला माहिती नक्कीच सांगू. लय जवळ अरे येताना हे होतं रे, धुकं होतं. हा बरं. आणि मग अशी म्हणते आम्ही मंदिरात गेलो तेव्हा तिथं बोर्ड नव्हते की तर म्हणजे फोटो काढू नका व्हिडिओ काढू नका. तिथं काहीच करता आलं नाही आम्हाला, तिथं कॅप्चर करता आलं नाही मुवमेंट. बघा आता परत आम्ही रिटर्न चाललो ना, तर परत तिथं होतो आम्हाला तुम्हाला सगळीकडे फुलं असते ती पण आता 15 दिवसानं येते कदाचित. मिस झालो आम्ही थोड्यासाठी. 4-5 दिवसापूर्वी आलो असतो तर गावलं असतं आम्हाला पण इथं व्हिडिओ. तर म्हणजे आता आम्ही चालू घाटात. तर शिव म्हणत होता माझी घाटातली जरा स्किल दाव त्यांना. घाटात कशी गाडी चालवतोय काय. तो असं शिवून धक्का देत नको जाऊ रे आम्हाला. का पार्टी का इकडे घाटात नाही नाही मस्त होता, मस्त ट्यून भारी होता. निखिल ट्यून भारी होता. तर काय लागा हो अचानक कुठलं मग काय होणार आहे. घाबरणार घाबरणार मी करतो असं एकदम दोन म्हणजे लागा घाबरवलं. तर शुभमची स्किल बघा घाटातली कशी ड्रायव्हिंग स्किल आहे ती. ओके का शुभम. जाताना लांब वाटतं येताना कमी वाटतं. असं प्रवास असतो. असली जर ड्रायव्हिंग स्किल पाहिजे असेल तर शिवम क्लास लावा. शिवम काय कॉन्टॅक्ट नंबर देऊन देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये. बस का करू. ताडी चमकते उन्हात कला सांगितलंच की तू. आणि आता वाजलेत 1:30. शिवा अजून किती किलोमीटर राहिले रे. 2 किलोमीटर आहे. गडच पंचल 4-5 किलोमीटर.
म्हणजे आता आम्ही गोड्यात आलो आहे आणि गोड्यातून असं काहीतरी दृश्य दिसतंय बघा. खतरनाक. इथं जरा थांबलो आहे आम्ही. तर जवळपास जिकडे तिकडे बघाल तिकडं तुम्हाला नुसत्या पवन चक्क्या दिसतील. आणि इथं जरा थांबलो आहे आम्ही. फोटो सेशन चाललंय सगळ्यांचंच. लाज होतोय सर हे व्हिडिओ घेऊन. इथून खाली गेलो, ह्या पुढे रस्त्यानं खाली गेलो आमचं गाव लागतं 1-2 किलोमीटर. व्हिडिओ सांग ना. दाखवेलच. आणि पुढे गेलो एक सेल्फी पॉईंट आहे बघा, जो म्हणजे बऱ्यापैकी रील्समध्ये आणि ते सगळीकडे फेमस झाला आहे तो पण दावेल मी तुम्हाला जाता जाता. सर इकडे. आणि इथं हे देऊळ दिसते का नाही, हे आमच्या इथलं प्रेमाचं देऊळ म्हणून मानलं जातं. आणि बऱ्याच लवर्सची तिथं नावं आहेत. मला नंतर दाखवेल म्हणा. तुम्हाला आता नंतर जाईल तिथं. प्रेमिका उभे आहेत. सगळ्या प्रेमिका उभ्या आहेत असं साहिल म्हणतोय. तो आमची जाय घालतात. तर मंडळी हे बघा ते ठिकाण सेल्फी पॉईंट ते लिहिलेलं आहे सेल्फी पॉईंट म्हणून. आणि तुम्हाला या क्वालिटीतून म्हणजे कळणार नाही की इथे काय दिसतंय नक्की, पण तुम्हाला दाखवणार मी. एखादी रील्स किंवा फोटो दाखील आमच्या इथल्या सुप्रसिद्ध फोटोग्राफर आहेत गणेशदादा वनारे यांच्यातला एखादा असेल तर त्यांच्या फील्डला. आणि वरती इथं पवन चक्क्या आहेत, सगळं वातावरण खूप मस्त आहे. नक्की अवश्य भेट द्या. आणि एवढं दाखवून तुम्हाला आजचा व्लॉग इथंच संपला असं सांगतो. आणि नक्कीच तुम्हाला या व्हिडिओतून काहीतरी आवडलं असेल किंवा चांगलं दृश्य गावलं असेल बघण्याजोगतं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा.